नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हजारो रुपये पेन्शन तरीही पैशाचा हव्यास, निष्पाप जीवांचा केला सौदा. राज्याच्या विविध जिल्ह्यात सिव्हिल सर्जन, कोल्हापुरातील काही तालुक्यांमध्ये चीफ मेडिकल ऑफिसर पद, तसेच पुण्यातील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम. निवृत्तीनंतर दरमहा 70-80 हजाराची पेन्शन तरीही पैशाच्या हव्यासापोटी डॉक्टरच कसाई बनला. 1-2 नव्हे तर 250हून अधिक गर्भपात करणाऱ्या डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांनी डॉक्टरकीच्या पेशालाच काळीमा फासत निष्पाप जीवांचा सौदा केला. डॉक्टर गायकवाड यांनी 1983 ते 95 या काळात गांधीनगर, सोळांपूर, हातकणंगले येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून तर बढती, नंतर पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम पाहिले आहे. तर पुणे येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त अधीक्षक, सहाय्यक संचालक म्हणून सेवा बजावली आहे. निवृत्तीनंतर कोल्हापुरातील कदमवाडी परिसरात 2 मजली घर घेऊन तळमजल्यावर दवाखाना थाटला होता. त्याच दवाखान्यात डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हा 20 ते 40 हजार रुपये घेऊन गर्भपात करत होता. त्याच्याकडे सापडलेली मशीन ही 1998 सालचे जुने असल्याचे समोर आलं आहे. डॉक्टर गायकवाड सोळांपूर येथे असताना प्रत्येक गुरुवारी सोबत सोनोग्राफी मशीन घेऊन येत असल्याच्या तक्रारी त्यावेळी झाल्या होत्या. तर मुंबई येथील GT हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी पदावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबित केलं होतं. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कळकुटे, पोलीस अंमलदार राहुल देसाई, विजय तळसकर, रणजित पाटील, अविनाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांनी ही कारवाई केली.